सिनेमांप्रमाणेच नाटकातल्या बोल्ड संवादांना आता बीप लावण्यात येणार आहे। सेन्सॉरनं पहिल्यांदाच अशा प्रकारे इट्स टू अग्रेसिव्ह या नाटकाला परवानगी दिली आहे। याच संदर्भात रंगभूमी परीक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांच्याशी केलेली खास बातचीत। अरुण नलावडे आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, एक अभिनेता आहेत आणि त्याचबरोबर अध्यक्ष आहेत परिनिरीक्षण मंडळाचे। एक पहिल्यांदाच असं होतंय की रंगभूमीवरती आपल्याला काही आक्षेपार्ह संवाद असेल तर तिथे बीप वाजतोय। सिनेमात आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे, पण कशा अटींवर हे तुम्ही म्हणजे याच्यासाठी परवानगी दिली आहे? मला वाटतं हा प्रायोगिक तत्वावर ही परवानगी आहे। म्हणजे मला ही कल्पना त्यांनी सुचवलेली खूप आवडली आणि कसं आहे, नाविन्याचा शोध घेणारी मंडळी आहे सध्या, आणि जर काही कोणी नवीन करत असेल तर त्याच्या मागे उभं राहणं आमचा स्वभाव आहे। त्याप्रमाणे मी त्यांना सांगितलं की खूप चांगली कल्पना आहे, तुम्ही करा हा प्रयत्न आणि आपण प्रयोग म्हणून करून पाहूया। म्हणजे याचा अर्थ असं नाही की अशी परवानगी आपण सगळ्यांनाच देऊ, पण ती जर सक्सेस झाली तर पुढे आणखीन त्याचा विचार करता येईल असं मला वाटतं। एकीकडे मध्यंतरी आपल्याकडे AIBचा शो आला होता, त्याच्यामध्ये मंडळाने तीव्र आक्षेप घेतले होते, शो बंद करावा लागला किंवा सर्वत्र खूप टीका झालेली होती कारण त्याच्यामध्ये शिव्या होत्या। या नाटकातले कलाकार खुलेपणाने सांगतात की नाटकांमध्ये आमच्या काही प्रमाणात शिव्या आहेत, काही प्रमाणात आक्षेपार्ह संवाद आहेत, पण ते सध्या बोलले जातात। पण व्यासपीठ आहे, रंगभूमीचं व्यासपीठ आहे, सार्वजनिक ठिकाणी असं होणं कितपत तुम्हाला बरोबर वाटतंय? काही गोष्टींचं भान ठेवणं तर आवश्यकच आहे। म्हणजे शिव्या आणि अश्लीलता याच्यानी जर समाजाला त्रास होत असेल किंवा प्रेक्षकांना त्याचा त्रास होत असेल तर करणाऱ्यांनी त्याचं भान ऑफकोर्स ठेवायला पाहिजे। पण कधी कसं असतं की काही प्रसंग, काही व्यक्तिरेखा अशा असतात की त्यांना त्याशिवाय पर्याय राहत नाही। ही कल्पना मला वाटतं खूप स्वागतार्ह ठरू शकेल, कारण ते वाक्य आपल्याला बोलायचं आहे, फक्त ते काय बोललं हे कळणार नाही आहे, त्याच्यावर तो बीप टाकला जाईल, असं साधारण ती कल्पना असावी असं मला वाटतं। पब्लिसिटीचा एक वेगळा फंडा वाटतो की पोस्टर रिलीज झाल्यानंतर की ठराविक प्रेक्षक टार्गेट ठेवून असं केलं जात आहे असं वाटतंय का, आणि एक नाटक थोडंसं वेगळ्या दिशेला जाईल असं वाटतंय? मला उलट असं सांगावं असं वाटतं की आपल्याकडे ना ही सगळ्यांना एक वाईट सवय असते की एखादी अशा पद्धतीची गोष्ट यशस्वी झाली की सरळ त्याच्या कॉप्या मारत राहायचं आणि झेरॉक्स काढत कामं करायची। त्याने एक केलं, त्याने एक सुचवलं, त्याला एक सुचलं। तुमच्याकडे प्रत्येक माणसाकडे कल्पनाशक्ती आहे, त्या कल्पनाशक्तीला वाव द्या असं मला सांगावं असं वाटतं। तर हे होते अरुणजी नलावडे। हा एक नवीन प्रयोग जो नाटकांमध्ये बीपचा होणार आहे, त्याची अंमलबजावणी आता कितपत कशी करायची याचा विचार मात्र निर्मात्यांनीच गंभीरपणे करायला हवा। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीशचा प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।